धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारण्यात आलेल्या आहेत। धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारण्यात आलेल्या आहेत। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उड्या मारलेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय। धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारण्यात आलेल्या आहेत। मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारल्या गेल्या आहेत। या ठिकाणी पोलिसांचा आता या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि त्यांना या जाळ्यांवरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक पाहायला मिळतोय। मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारण्यात आल्या आहेत। याआधी सुद्धा मंत्रालयाच्या जाळ्यांवरती धनगर समाजाकडून धनगर आमदारांनी या ठिकाणी जाळ्यांवरती उड्या मारल्या होत्या। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। धनगर आरक्षणासाठी धनगर समाज हा आक्रमक झालाय। सध्या राज्यामध्ये धनगर समाज आणि मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की धनगर समाज आणि मराठा समाज हा आक्रमक आहे आरक्षणासाठी आणि आता आपण धनगर समाज हा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। मंत्रालयाच्या जाळ्यांवरती धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उड्या मारल्यात। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघू शकतो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी होणार होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने आजची मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण जनलोट जो आहे तो मंत्रालयाच्या दिशेने आला होता आपल्या प्रमुख मागण्या आणि सर्व आपले निवेदनं घेऊन। त्यामध्येच एक अशी गोष्ट घडलेली आहे की धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे आहेत मंत्रालयात आले होते आणि त्यांनी जे आहे मंत्रालयातील सुरक्षाची जी जाळी आहे त्याच्यावर त्यांनी उड्या टाकत आंदोलन केलं आणि सोबतच जोरजोरात घोषणाबाजी सरकार विरोधात देखील केली। 3 आंदोलकांनी जे आहे जाळ्यांवर उड्या टाकल्या होत्या आणि निवेदनं घेऊन ते तिथे घोषणाबाजी देत होते आणि त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या देखील तिथे गेल्या होत्या। त्यांना तिकडनं सोडवण्यासाठी आता जे आहे सर्व धनगर कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आमची फसवणूक होत आहे, मुद्दामून वेकाडूपणा जो आहे या सरकारकडनं होत आहे, त्यामुळे सगळ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या असं धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। नीलम, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।